तारदाळ खोतवाडीमधील जलजीवन योजनेचं काम पूर्ण करून नागरिकांना डिसेंबर 2025 अखेर पाणी द्या अन्यथा आंदोलनाचा इशारा. विनोद कोऱ्हाणे. तारदाळ खोतवाडीमधील जलजीवन मिशन योजनेची रखडलेली कामे डिसेंबर 2025 अखेर पूर्ण करून नागरिकांना 1 दिवसाआड पाणी मिळावं अन्यथा पुन्हा पाण्यासाठी जनआंदोलन उभा करावे लागेल. या मागणीचं निवेदन सामाजिक कार्यकर्ते विनोद कोऱ्हाणे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे. सामाजिक कार्यकर्ते विनोद कोऱ्हाणे यांनी जलजीवन योजनेच्या रखडलेल्या कामाबाबत उपोषणाचे हत्यार उपसलं होतं. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याची दखल घेत 12 सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष स्थळी पाहणी दौरा केला होता. यावेळी त्यांनी संबंधित मक्तेदार व अधिकारी यांना वेळेत काम पूर्ण करण्याच्या सक्त सूचना केल्या होत्या. त्यानंतर त्वरित तारदाळमधील जलकुंभ व इतर योजनेच्या कामाला गती मिळाली होती. मात्र सदरच्या योजनेची कामाची गती कासवगतीने होत असल्याने ही योजना पूर्ण होण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते कोऱ्हाणे यांनी एस कार्तिकेयन यांना शुक्रवारी समक्ष भेटून डिसेंबर 2025 अखेर सदर योजनेची कामे पूर्ण करून 1 दिवसाआड पाणीपुरवठा दोन्ही गावांना व्हावा अन्यथा पुन्हा पाण्यासाठी जनआंदोलन छेडावं लागेल असा इशारा कोऱ्हाणे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. 7/2025 रोजी तारदाळच्या सामान्य नागरिकांच्या बळावर केलेल्या आंदोलनाला अनुसरून 12/9/2025 रोजी COS कार्तिकेयन यांनी तारदाळ गावाला जलजीवनच्या योजनेच्या संदर्भात भेट दिली आणि भेट दिल्यानंतर ह्या कामाची गती वाढल्यानंतर गेले अनेक दिवस रखडलेली कामे मार्गी लागली. या आशयाचं पत्र आज आभाराचं पत्र आज COना देण्यात आलं आणि येत्या डिसेंबरपर्यंत जर तारदाळ व खोतवाडीतील सर्वसामान्य नागरिकांना 1 दिवसाआड जर पाणी नाही मिळालं तर पुन्हा हे आंदोलन सर्वसामान्य नागरिकांना घेऊन उभारण्यात येईल या आशयाचं पत्रसुद्धा आज COना देण्यात आलं. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.